नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 202 ते 209. रंक रावहानसे भेद, लहान मोठा हा नाही फरक. समजती जगास एक संध, आनंदाचे अंगण. वैकुंठास जातसे कोणी क्वचित, वैकुंठच केले त्यांनी सारे जग. करुणी माझा नामघोष, विश्व टाकले उजळून. सूर्यास्तवलख त्यांचे तेज, परिमावळण्याचा नसे दोष. पूर्ण चंद्र फक्त पौर्णिमेस, हे तर नित्य प्रफुल्लित. उदार होऊनी बरसतो मेघ, परंतु क्वचित जाई आटून. उपमा तयाची कशास मग, निसंशय कृपाळू त्या सिंहास. मुखी जयांच्या माझे नाम, सदैव राहते नाचत. अन्यथा लागती सहस्र जन्म, मुखी येण्याते एकवार. वैकुंठात मी नसेन क्वचित, सूर्यबिंबीही नसेन नित्य. योग्यांच्या मनासही क्वचित, जाईन मी ओलांडून. तरीही अर्जुना ऐक, हरवलेला मी सापडेन. उत्तम नाम घोष माझा जेथ, भक्तात त्या शोधावे मज. गुण माझे गाऊनी तृप्त, देश कालाचे न त्यांना भान. कीर्तन सुखात ते रममाण, पाहती आपुले रूप. अशा ह्या ज्ञानी लोकांमध्ये गरीब श्रीमंत असा कुठलाही भेद नसतो. तसंच लहान आणि मोठा असा वयाचा फरक सुद्धा ते मानत नाहीत. ते सगळ्याच जगाला एकसंध असं आनंदाचं अंगण समजतात. वैकुंठाला कधी कोणी क्वचित जात असेल, पण हे ज्ञानी लोक म्हणजे सगळ्या जगाचंच वैकुंठ करून टाकतात. माझ्या नामघोषाने सगळं विश्व उजळून टाकतात. सूर्यासारखं त्यांचं लख्ख तेज असतं, पण सूर्याला तरी मावळला जाण्याचा दोष असतो. चंद्र फक्त पौर्णिमेलाच प्रफुल्लित असतो, पण हे लोक तर नित्य प्रफुल्लित असतात. अत्यंत उदार होऊन जसा मेघ बरसतो, पण कधी क्वचित आटूनही जातो. पण हे ज्ञानी लोक मात्र सदा सतत बरसत राहणारे अत्यंत कृपाळू असे असतात. तेव्हा त्यांना मेघाची तरी उपमा कशासाठी द्यायची.
या ज्ञानी भक्तांच्या मुखी सदैव माझं नाव नाचत असतं. नाहीतर एकदा ते नाव मुखात येण्यासाठी सहस्र जन्म एखाद्याला घ्यावे लागतात. कदाचित मी वैकुंठात नसीन, त्या सूर्याच्या बिंबातही मी नित्य राहणार नाही. क्वचित योग्यांच्या मनाला सुद्धा मी ओलांडून जाईल. पण तरीही अर्जुना, तू ऐक. जर कुठे मी हरवलो असीन तर मी नक्की कुठे सापडीन, तर जिथे उत्तम नामघोष माझा चालू आहे त्या भक्तामध्येच माझा तू शोध घे. माझे गुण गाऊन तृप्त होऊन, देश आणि काळाचं भान विसरून, कीर्तन सुखात रममाण होऊन तिथेच ते आपलं स्वरूप पाहतात. असे ते ज्ञानी लोक किंवा भक्त असतात. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 202 ते 209. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 210 ते 217. कृष्ण विष्णू हरी गोविंद, नामांचे ह्या करती कथन, आत्मचर्चेचे अधुन मधुन, उदंड करती विश्लेषण. आता पुरे हे वर्णन, अर्जुना घे तू समजून. चराचरात करती कथन, कित्येक माझे भक्त. ऐसे ही असती किती एक, जे सहज आणि सत्वर. पंचप्राण आणि मन, संगे तयांना घेऊन. यमनियमांचे करून कुंपण, मूळबंध वज्रासनाचा कोट. प्राणायाम रूपी तोफ, चालू केली तेथ. कुंडलिनीचा मग प्रकाश, प्राणवायू मन करती मदत. जीवन कलेचा 17वा तडाग, बळकाविती ते तेथ. त्यानंतर प्रत्याहार, करे मोठा पराक्रम. विकारांची बोलती करून बंद, हृदयी आणि इंद्रियांना बांधून. धारणारूपी जे अश्व, गर्दी करती इतक्यात. एकत्र करुनी पंचभूत, चतुरंग सैन्यास करती ठार. जिंकलो जिंकलो ऐसे म्हणत, ध्यानाची मग वाजे नौबत. स्वरूप ऐक्याचे छत्र, करू लागे चमचम.
आपल्या भक्तांविषयी सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, कुणी मला कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद अशा वेगळ्या वेगळ्या नावांनी हाका मारतात आणि सतत आत्मचर्चेचं विश्लेषण करत असतात. तेव्हा अर्जुना, आता तू हे समजून घे, मी हे वर्णन इथेच थांबवतो. चराचरामध्ये माझे भक्त माझ्या कथा ऐकवत असतात. असेही कितीतरी असतात की जे सहज आणि अगदी सत्वर पंचप्राण आणि मन ह्यांना बरोबर घेतात. त्याला यमनियमांचं कुंपण घालतात. मूळबंध लावून वज्रासनाचा कोट पांघरून प्राणायामरूपी तोफ ते चालू करतात. त्यावेळेला कुंडलिनीचा प्रकाश असा पसरतो आणि तो प्रकाश पसरण्यासाठी प्राणवायूही त्याला मदत करत असतो. त्यानंतर ते शरीरावरती संपूर्णपणे ताबा मिळवतात. त्यानंतर प्रत्याहाराचा पराक्रम सुरू होतो. त्या प्रत्याहाराचं पालन केल्यामुळे सगळ्या विकारांची बोलती बंद होते आणि सगळी इंद्रिय एकत्रित हृदयामध्ये येऊन बांधली जातात. त्यानंतर धारणारूपी अश्व गर्दी करायला लागतात. पंचभूत जी एकत्र केलेली आहेत ती चतुरंग सैन्याला ठार करतात. म्हणजे ह्या एकत्र केलेल्या पंचभूतांच्या मार्फत मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हेही हळूहळू तिथून पलायन करायला लागतात. त्याच्यानंतर जिंकलो जिंकलो असं म्हणत ध्यानाची नौबत वाजायला लागते आणि मग समोर जे दिसतं ते स्वरूप ऐक्याचं छत्र चमचमणारं असतं. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 210 ते 217. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 218 ते 225. लक्ष्मी मगती समाधी रूप आत्मानुभवाचे जणू राज्य सुख समरसतेने होतसे त्यास पहा कैसा अभिषेक अष्टांगरूपी हे भजन असे जे फार कठीण नमन रूप भक्तीचा प्रकार सांगतो तो अर्जुना ऐक वस्त्राच्या पूर्ण पदरांमधून एकच सूत अखंडित तद्वत सजीव निर्जीवात मजसी पाहतात ब्रह्मापासून चिलटापर्यंत सर्वात पाहती माझे रूप भेदन कोणता जाणून मज पाहती चराचरात भेदन से मग सान थोर तसेच सजीव निर्जीव पडेल जे जे दृष्टीस लोटांगण घालती सरळ स्वश्रेष्ठतेचा पडे विसर योग्यायोग्यतेची न जाणीव आवडे घालण्या नमस्कार वस्तूंना त्या सरसकट पाणी पडे जे उंचावरून सखल जागी येते जमुन
तसेच जे जे दिसे समोर, नमण्यास त्यांचा स्वभाव. फांदीस होता फळाचा भार, जमिनीकडे ती झुकते सहज. तसेच हे होऊनी नम्र, नमतात प्राणी मात्रांसमोर. अष्टांग योगाचा अभ्यास केल्यानंतर हा ज्ञानी पुरुष किंवा हा भक्त अशा अवस्थेला येऊन पोचतो की जिथे समाधीरूप लक्ष्मी उपलब्ध असते. आत्मअनुभवाचं इतकं सुख त्याला मिळतं की जणू एखाद्या राजाला राज्याचं सुख मिळावं. त्यावरती समरसतेचा सतत असा अभिषेक त्या ज्ञानीपुरुषावरती होत असतो. तर अरे अर्जुना, हे अष्टांग योगरूपी हे भजन जे आचरणात आणण्यासाठी खूप कठीण आहे, त्यामुळे मी तुला भक्तीचा अजून एक प्रकार सांगतो. त्याला नमनरूप भक्ती असं म्हणायचं. वस्त्राच्या सगळ्या पदरांमध्ये जसं एकच सूत अखंडित आपल्याला बघायला मिळतं, तसंच हे नमनरूप भक्ती करणारे भक्त सजीव आणि निर्जीवात मला एकरूपतेने बघतात. अगदी ब्रह्मापासून चिलटापर्यंत सगळ्यांमध्ये ते माझंच रूप आहे असं समजतात. कोणताही भेद न ठेवता चराचरामध्ये त्यांना मीच दिसत असतो. त्यामध्ये लहान मोठा, सजीव निर्जीव असा कुठलाही भेद न पाळता दृष्टीला जे जे दिसेल त्याच्या पुढे ते सरळ लोटांगण घालतात. तेव्हा त्यांना स्वतः श्रेष्ठ आहोत ह्याचाही विसर पडतो. योग्यायोग्यतेची कुठलीही जाणीव त्यांना राहत नाही आणि सगळ्या वस्तूंना सरसकट नमस्कार घालायला त्यांना फार आवडतं. जसं उंचावरून पडणारं पाणी असतं ते सखल जागी अगदी सहज जमून येतं, तसेच हे भक्त ज्यांचा नमणं हाच स्वभाव होऊन जातो. फांदीला जेव्हा फळांचा भार होतो तेव्हा ती जशी जमिनीकडे सहज झुकते, तसेच हे लोक नम्र होऊन सर्व प्राणीमात्रांसमोर सहज झुकत असतात. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 218 ते 225. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 226 ते 232. सोडून सारा आत्मसन्मान, संपत्ती त्यांची म्हणजे विनय. जय जय हा म्हणून मंत्र, मज करती ते ती अर्पण. ऐसा करता नमस्कार, गळून जाती मान अभिमान. मिसळून मग माझ्या स्वरूपात, उपासती मज निरंतर. श्रेष्ठ प्रतीची ही भक्ती, अर्जुना तुझ सांगितली. आता ऐकावी ती भक्ती, ज्ञानरूपी यज्ञाची. भजन करण्याची ही रीत, अर्जुना तुझ माहित. केले याचे वर्णन, याच्या आधीच.
महाराज देवाचा हा असे प्रसाद अमृताचे मिळता भोजन पुरे आता म्हणेल कोण ऐकून हे अर्जुन बोल अनंत जाई आनंदून उत्सुकता त्याची समजून डोलू लागे श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणे अर्जुना छान बोलण्याचे नव्हते कारण पाहून तुझी ही कळकळ सांगतो मी तू ऐक नम्र होऊन भक्ती करणाऱ्यांचा प्रकार सांगताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे अशा लोकांची संपत्ती म्हणजे त्यांचा विनय हीच असते आणि ही संपत्ती ते जय जय म्हणून मलाच अर्पण करत असतात. आता हा असा नमस्कार केल्यानंतर मान अभिमान सगळं काही गळून जातं आणि असे भक्त माझ्या स्वरूपात मिसळून निरंतर माझीच उपासना करतात. तर ही श्रेष्ठ प्रतीची भक्ती अर्जुना मी आता तुला सांगितली. आता मी तुला ज्ञानरूपी यज्ञाची भक्ती ऐकवतो. भजन करण्याची ही रीत खरं तर अर्जुना तुला माहिती आहे. ह्याचं वर्णन मी याच्या आधीच 4थ्या अध्यायामध्ये 33 ते 42 या ओव्यांमध्ये केलेलं आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, अहो महाराज, हा जर देवाचा प्रसाद आहे तर मी तो का म्हणून नाकारू? अमृताचं भोजन जर मिळत असेल तर कुणी आता मला पुरे असं म्हणेल का? अर्जुनाचे हे बोल ऐकून भगवान आनंदून जातात. त्याची उत्सुकता ते समजून घेतात आणि त्या उत्सुकतेमुळेच भगवान श्रीकृष्णही आता डोलायला लागतात. यानंतर भगवान अर्जुनाला म्हणतात, छान, खरं तर हे बोलायचं काही कारणच नव्हतं. तुझी ही कळकळ मला आधीच समजली होती. तेव्हा आता ज्ञानरूपी यज्ञ काय असतो हे मी तुला सांगतो आणि ते तू ऐक. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 226 ते 232. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 233 ते 240. अर्जुन बोले भगवंत चकोरा विणही उगवे चंद्र शांत विण्याचा त्याचा स्वभाव जगासया जे जे असती चकोर स्वतःची होण्या शांत वरती पसरून चोच विनंती आमुची अल्प मेघ करुणी वर्षाव पीडा जगाची करतो नष्ट वर्षावाच्या त्या तुलनेत चातकाची ती तहान काय तहान जरी चूळभर गंगाच करी तिचे शमन
आर्तता असो बहु अल्प, सांगावे लागते देवास. असू दे म्हणाले श्रीकृष्ण, पाहता तुझी ही आस. जाहला मज जो संतोष, स्तुती आता न होई सहन. श्रोता तू ऐसा उत्तम, वक्तृत्वास आमुचा आमंत्रण. करुणी ऐसे कौतुक, बोलू लागे पुढे देव. ऐक कसा तो ज्ञानयज्ञ, संकल्प ज्याचे महामूळ. पशु बांधावयाचा तो खांब, पंचभूते हा मांडव. पशु म्हणजे द्वैत भाव, शब्दस्पर्शादी पंचविषय. साहित्य सामुग्री ही प्राणासहित, अज्ञान असे हे तूप. अर्जुन भगवंताला म्हणतो की चकोर जरी नसला तरी चंद्र कधी उगवायचा थांबतो का? या सगळ्या जगाला शांत करण्याचा चंद्राचा स्वभावच आहे. आणि जे जे चकोर असतात ते स्वतःची शांत होण्यासाठी वरती चोच पसरून विनंती करत असतात. तशीच माझी विनंती अल्प अशी आहे. मेघसुद्धा जेव्हा वर्षाव करतात तेव्हा जगाची पीडा नष्ट करतात. त्या वर्षावाच्या तुलनेत चातकाची ती तहान काय अशी मोठी असणार आहे? कुणाचीही तहान जरी चुळभर असेल तरी गंगाच तिचं शमन करत असते. तसंच आर्तता जास्त असू देत किंवा थोडी असू देत, सांगावं कुणाला लागतं तर देवालाच. हे ऐकल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे असू देत, तुझी ही आस पाहिली आणि माझ्या मनाला अतीव आनंद झाला. पण आता तू जी करतोयस ती माझी स्तुती मला अजिबात सहन होत नाहीये. मुळात तूच इतका उत्तम श्रोता आहेस की जणू काही माझ्या वक्तृत्वाला तू आमंत्रणच देतोयस, असं कौतुक करून पुढे देव बोलायला लागतात. आता ज्ञानयज्ञ कसा असतो ते ऐक. त्या ज्ञानयज्ञाचं जे महामूळ आहे ते म्हणजे संकल्प. त्या संकल्पाच्या भोवतीच तो ज्ञानयज्ञ घडत असतो. मनामध्ये एक मोठा संकल्प केला तरच ह्या यज्ञाची सुरुवात होत असते. आणि पशु बांधायचा जो खांब असतो तसंच काही ह्या संकल्पाचं रूप असतं, जेणेकरून ह्या संकल्पापासनं मनाला ढळू न देणं यासाठी हा संकल्परूपी खांबच जणू काही उभा केलेला असतो. सगळी पंचभूतं हा म्हणजे जणू काही मांडव असतो. आता पशु म्हणजे कोण तर मनातला द्वैतभाव. त्यानंतर शब्द स्पर्शादी जे 5 विषय आहेत ती साहित्य सामुग्री समजायची आणि त्यातच प्राणाचं सुद्धा समावेश करायचा. अज्ञानाचं तूप घेऊन ही सगळी सामुग्री या होमामध्ये हवन करायची असते. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 233 ते 240. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 241 ते 247. मनबुद्धीचे करून कुंड, ज्ञानाग्नी केला प्रज्वलित. साम्यतेची केली वेद, ऐसे समज.
विवेक विचारांचे कौशल्य, मंत्रविद्येची शोभा तीच, शांततेची यज्ञपात्र, यज्ञ करता तो जीव. स्वरूपानुभवाचे घेऊन पात्र, ब्रह्मविवेकाचे महायंत्र, ज्ञानरूप अग्निहोत्र कर्म, द्वैताहुतीने होई भेद दूर. अज्ञानरूपी ते घृत, जातसे मग जळून, यज्ञकर्ता आणि यज्ञकर्म, जातसे संपून. यज्ञ समाप्तीचे स्नान, करण्यास मग तो जीव, आत्मैक्य रूपाचे जळ, घेत असे. यज्ञ करता तो मग, पंचभूते इंद्रिय विषय, मानेन त्यांच्यात भेद, समजे त्यांना एक रूप. झोपेतून ज्याला येता जाग, म्हणे झालो मी निद्रावश, स्वप्नातील सेना चित्र विचित्र, झालो होतो मीच. बोले जागा झाल्यावर, पाहिले जे मी स्वप्नात, सैन्य ते सारे होतो मीच, विश्वैक्याचाच तो अनुभव. ज्ञानयज्ञाविषयी सांगताना भगवान म्हणतात की मन आणि बुद्धीचं ज्ञानकुंड करावं आणि त्यानंतर ज्ञानाग्नी प्रज्वलित करावा. त्यावेळेला साम्यतेची म्हणजे समरूपत्वाची ज्ञानवेदच तयार करावी. विवेक विचारांचं कौशल्य वापरून त्यांनाच मंत्रविद्या शोभेल असं समजून शांततारूपी यज्ञपात्रामध्ये तो यज्ञकर्ता जीव यज्ञ करत असतो. स्वरूप अनुभवाचं पात्र आणि ब्रह्मविवेकाचं महायंत्र हे जवळ ठेवून ज्ञानरूप अग्निहोत्र कर्म तो पार पाडत असतो आणि त्यावेळेला द्वैताची आहुती घालून त्याच्या मनातले सगळेच्या सगळे भेद दूर होत असतात. अज्ञानरूपी ते घृत असं काही जळून जातं की मग यज्ञकर्ता आणि यज्ञकर्म तिथे संपुष्टात येतं. यज्ञ समाप्तीचं स्नान करायला जेव्हा तो जीव जातो तेव्हा तो आत्मैक्य रूपाचंच जल अंगावरती स्नानासाठी पाणी म्हणून घेत असतो. असा जो यज्ञ करता नंतर पंचमहाभूत आणि इंद्रिय आणि विषय ह्यांच्यामध्ये कुठलाही भेद मानत नाही. त्या सगळ्याला तो एकरूपच समजतो. झोपेतून ज्याला जाग येते तेव्हा तो सांगतो की मी जेव्हा झोपलो होतो तेव्हा माझ्या स्वप्नामध्ये चित्रविचित्र सेना दिसली आणि ती सेना म्हणजे मी स्वतःच होतो. जाग आल्यानंतर ती व्यक्ती जेव्हा असं बोलते तेव्हाच तो जणू काही विश्वैक्याचा अनुभव असावा असं म्हटलं जातं. अध्याय क्रमांक 9
ओवी क्रमांक 241 ते 247. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 248 ते 255. असा येता अनुभव जीव कल्पना होई नष्ट, आ ब्रह्म परमात्म्याचा होई बोध, येतसे पूर्णत्वाचे ज्ञान. अनादि कालापासून असे हे जे अनेकत्व, सर्वातील हे वैविध्य, नामरूपे ही भिन्न भिन्न. म्हणून विश्वात जे भिन्न भिन्न, परिदृष्टी सारे दिसती एक. जसे विविध असूनी अवयव, देहतयांचा एकच. फांद्या जरी मोठ्या लहान, एकची परी असे वृक्ष. किरणे जरी असती अनेक, सूर्य असे तो एकच. व्यक्ती जरी असती विविध, विविध असती त्यांची नाव. भिन्न भिन्न त्यांचा स्वभाव, अभिन्न अशा मला जाणतात. ऐसे हे भिन्नत्व, करुणी सुंदर ज्ञान यज्ञ. भेदाची न होई जाणीव, ज्ञानी ह्यास. अथवा पाहती जेथ जेथ, मीच दिसतो त्यांना तेथ. माझाच होई त्यांना बोध, सर्व स्थानी. बुडबुडा कोठेही जाईल, पाणीच त्याला आधार. राहिला तरी पाण्यातच, तेथेच जाईल विरून. ज्ञानयज्ञ केल्यानंतर ज्या पुरुषाला एकत्वाचा अनुभव येतो, तेव्हा त्याच्या मनातली जीव अशी कल्पनाच नष्ट होऊन जाते आणि जणू काही परमात्म्याचा त्याला पूर्णपणे बोध होतो. अनादी कालापासून जे एकत्व चालू राहिलेलं आहे, तर त्याप्रमाणे ह्या सृष्टीमध्ये सगळ्यामध्ये हे वैविध्य सापडतं, ज्याची नामरूपेही भिन्न भिन्न असतात. आणि म्हणूनच विश्वामध्ये जे जे भिन्न भिन्न आहे, वेगळं वेगळं आहे, ते त्या व्यक्तीला त्याच्या दृष्टीने एकच दिसायला लागतं. जसं अवयव खूप असतात, पण त्यांचा आधारभूत देह मात्र एकच असतो. फांद्या जरी लहान मोठ्या असल्या तरी त्या एकाच वृक्षाच्या असतात. सूर्याची किरणं दिसायला खूप जरी दिसली तरी सूर्य हा एकच असतो. तसंच व्यक्ती जरी विविध असतील, त्यांची नावं जरी वेगवेगळी असतील, त्यांचे स्वभाव जरी भिन्न भिन्न असतील, तरी ते अभिन्न अशा मलाच जाणतात. तर असं हे भिन्नत्व. सुंदर असा ज्ञानयज्ञ केल्यानंतर भेदाची जाणीव पूर्णपणे नष्ट होते, ती त्या ज्ञानी मनुष्याकरता.
किंवा तो जिथे जिथे बघतो तिथे तिथे त्यांना मीच दिसतो आणि सगळ्या ठिकाणी त्यांना माझाच बोध होतो. जसं की पाण्यावरती उमटणारा जो बुडबुडा असतो तो कुठेही गेला तरी त्याचा मूळ आधार हे पाणीच असतं आणि तो जेव्हा पाण्यातच राहतो आणि नंतर पाण्यातच तो बुडबुडा विरून जात असतो. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 248 ते 255. धन्यवाद.